नमस्कार मित्रांनो, वामन पुरवडेकर व्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। आता आपण आहोत गड नदीच्या ब्रिजवर, इथून जरा पुढे आलोत आपण आता आणि कणकवली शहरात प्रवेश करतोय आपण। ऍक्च्युली मी रोज जवळजवळ गेली 3 वर्ष 1-2 मध्ये 2-3 फेऱ्या जर सोडल्या तर वरून प्रवास करतो। म्हणजे हे जे तुम्हाला उड्डाण पूल दिसतंय त्याच्यावरून प्रवास करतो आणि खालून प्रवास करणं राहून जातं माझं। म्हटलं चला आज जरा मुंबई गोवा हायवेवरूनच जाऊया, पण खाली कणकवली शहरातून जाऊया, जेणेकरून माझे जे कणकवलीतले जे सबस्क्रायबर आहेत, बरीच वर्ष बाहेर आहेत कामानिमित्त व्यवसायानिमित्त, त्यांना कणकवलीचं दर्शन घडवूया। सध्या कणकवली कशी दिसते आणि त्या व्यतिरिक्त इतरही जी लोक आहेत जी कधी कणकवलीला आली नाही आहेत त्यांनाही या कार व्लॉगद्वारे थोडं कणकवली दाखवूया। रस्ता अर्थात मी काय कार व्लॉग्स करतो, सो प्रत्येक ठिकाणी उतरून इथे पण खड्डे आहेत। सो जर आत आला तर खाली सर्व्हिस रोडला थोडेफार खड्डे आहेत दिसत आहेत। बाकी कलर काम खूप चांगलं केलेलं आहे। रस्त्यावर तुम्ही बघताय ब्रिजला साइडने पेंटिंग वगैरे केलंय, ते छान वाटतंय। आणि इथे लुक पूर्ण जो आहे ना कणकवली शहराचा, तो चेंजेस झालाय, पूर्णपणे बदललाय आता। एक काळ असा होता की इथे आपल्याला गावच वाटायचं, पण आता अशी परिस्थिती आहे, एक वेगळं फील येत आहे। कुठेतरी आपण मुंबईमध्ये आलोत किंवा दादर वगैरे या भागामध्ये फिरतोय, तिथे ते ब्रिज आहे ना, त्या खाली गाड्या लागलेल्या असतात, हे काय सगळीकडे गाड्याच गाड्या आहेत ब्रिज खाली, पण तो सगळा फील इथे येतोय। हे कणकवली खूप मोठ्या प्रमाणात बदललाय। अर्थात आतमध्ये कणकवली मोठ्या प्रमाणात बदललाय खरं म्हणजे। मी लास्ट मे मध्ये गेलेलो भालचंद्र महाराजांच्या मठात, तर तिथे बघितलेलं मी खूप मोठे बदल झालेत आतमध्ये। हे कणकवली बस स्थानक हे आहे तसंच आहे, त्याच्यात काही मोठे बदल नाही झालेत। कणकवली बस स्थानक आता बदललं पाहिजे खरं म्हणजे, कारण बाकी तुम्ही बघताय रत्नागिरी खूप प्रदीर्घ काळानंतर सगळेजण त्याचा वाट बघत होते रत्नागिरीच्या बस स्थानकाची की कधी होत आहे। ते झालं, पालीचं झालं, देवरुखचं पण झालं, बऱ्याच ठिकाणी सावंतवाडीला पण काम चालू असल्याची बातमी होती। कणकवलीतलं पण व्हायला पाहिजे। इथे सार्वजनिक गणेशोत्सव असतो वाटतं। बाकी आज तर गर्दी कमी दिसतीये, 7वा दिवस विसर्जनाचा गणपतीचा, कणकवलीत त्या मानाने गर्दी कमी आहे। पाऊस मात्र आहे आणि पुढून बातमी येते म्हणजे रत्नागिरीतनं की तिकडे प्रचंड पाऊस आहे। इथे त्या मानाने तेवढा पाऊस दिसत नाहीये। पावसाळी वातावरण आहे पूर्णपणे सगळीकडे। हे बघा इथे सगळे ते फुलवाले फळवाले सगळे इथे आता खाली आलेत म्हणजे हे बघा, पूर्वी ते रस्त्याच्या साईडला असायचे, ती जागा आता सगळी गेली आणि इथे मधोमध जागा निर्माण झाली आहे, त्यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात इथे लोक दिसतील। फक्त आपलं बॅड लक एवढंच आहे की इथे आज जोरदार पाऊस आहे। अर्थात काही लोकांना असे पण व्लॉग्स आवडतात, व्हिडिओ आवडतात। हे बघा लीना ऑप्टिशियन, म्हणजे अगदी माझ्या लहानपणापासून आम्ही इथे यायचो। अर्थात जागा बदलली आहे, आता इथे आली आहे, पूर्वी आतमध्ये होती तिकडे। आणि हे SM हायस्कूल, हे पण बरंच जुनं हायस्कूल आहे। माझ्या 4थी आणि 7वीच्या स्कॉलरशिपला कधी कधी इथे SM ला क्लास व्हायचे, मग आम्ही वेंगुर्ल्यावरून त्या क्लास अटेंड करायला इथे यायचो रविवारचे। भालचंद्र स्कॉलरशिप पण
त्याचे पण क्लास असायचे, सो ते अटेंड करायला मी यायचो, कधी कधी रविवारचा वगैरे यायचो. आय थिंक 7th मध्ये मला ती स्कॉलरशिप मिळाली, 4थीत तर नाही मिळाली पण 7th मध्ये मिळाली. किंवा हे गांगोवाडी एरिया आहे. इथे रस्ता जरा खराब आहे. हे वेगळं फिलिंग येतं बघा इथून ज्यावेळी आपण जातो, विशेषतः कणकवली, तर वेगळं फिलिंग काय येतं तर ते इस्रायलने जे वॉल उभ्या केल्यात ना त्या वॉलच्या साईडने जे रस्ते दिसतात आपल्याला व्लॉग्स मध्ये, अर्थात मी त्यांना फॉलो खूप करतो त्यामुळे माझ्या डोक्यात ते झालं पहिलं. इंडी ब्लॉगर किंवा ते जे ब्लॉगर्स आहेत त्यांना मी फॉलो करत असतो, तर त्यांनी ती हल्लीच इस्रायलची वॉल दाखवलेली. सो तसं काहीतरी फिलिंग इथे येतं की एका बाजूला वॉल आहे, खाली तर खड्डे आहेत, आणि आता आपण मुख्य हायवे जो आहे तिथे आलोय. इथून रत्नागिरी 125 किलोमीटर आहे, देवगड 52 किलोमीटर आहे, आणि कोल्हापूरकडे पण जाता येतं. सो मुद्दाम मित्रांनो, आज मी जे माझे नॉर्मली रस्त्याचे ब्लॉग असतात ते प्रवासाच्या दरम्यान असतात, तर ते विशेषतः हायवेवर वगैरे, तर असा कोणताही ब्लॉग न करता, कारण इथे तर हायवेची स्थिती दाखवायची गरज नाहीये, म्हणून मुद्दाम मी 2-3 वर्षानंतर गॅप नाही करतो व्हिडिओ, असे व्हिडिओ. सो म्हटलं चला आता कणकवली दाखवूया, कारण इथे बरेच दिवस, बरीच वर्ष मी खालून गाडी घातली नव्हती, ब्लॉग केला नव्हता, व्हिडिओ केला नव्हता. गाडी घालावी लागलेली मला, कारण बालचंद्र महाराजांच्या मठात जाण्यासाठी गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये पण गेलेलो मी, त्यावेळी गेलेलो तिथून, पण त्याचा काही व्हिडिओ केला नव्हता. म्हटलं चला आज व्हिडिओ करूया. इथे मात्र पाऊस जरा कमी आहे, रस्ता पण सुका दिसतोय आपल्याला. सो कसं बघा ना, निसर्गाचा चमत्कार. इथे हे मंदिर आहे, तिथलं फेमस मंदिर हनुमान मंदिर, आणि जरा पुढे विस्मयीच्या मावशीचं घर, तर त्यांच्या घराच्या इथे ते विठ्ठल मंदिर आहे. ते फेमस विठ्ठल मंदिर होतं या गावातलं, राव राणेंनी बांधलेलं. आणि ही ग्रामपंचायत जानवली. जानवली भागामध्ये आपण आहोत, ग्रामपंचायत जानवली. जरा पुढे नीलम कंट्री साईड आहे, आणि त्यानंतर आपण आपला व्लॉग थांबूया मित्रांनो, कारण मुख्य हेच दाखवायचं होतं मला. हे बघा, हे खाली इकडे गाव गेलं, त्या गावाचं नाव पटकन विसरलोय मी आता, पण तुम्ही आठवत असेल तर नक्की कमेंटमध्ये लिहा. बाकी हे बघा, वेज लंच 299 नीलम कंट्री साईड. खूप सुंदर हॉटेल आहे, खूप जुनं हॉटेल आहे सिंधुदुर्गातलं, आणि खूप सुंदर हॉटेल आहे. इथे आता हे लोक विसर्जन करून आलेत बघा, तेच माझ्या उजव्या साईडला विसर्जन झालंय, पाट आहे डोक्यावर. सो आज 7वा दिवस असल्यामुळे गणपतीचा लोक विसर्जनला गेली आहेत आणि येत आहेत रिटर्न, आणि उशिरापर्यंत चालूच राहिले. काही ठिकाणी शहरासारख्या ठिकाणी किंवा काही गावांमध्ये, जसं आमचं मडगाव आहे, त्या गावामध्ये जिथे आमचा गणपती असतो तिथे त्या वाडीमध्ये 11 वाजेपर्यंत जवळजवळ चालतं विसर्जन. त्याहीपेक्षा अधिक असेल पण चालतं उशिरापर्यंत, कारण तिथे खूप प्रथा आहेत, आरती करणं, भजन, त्यानंतर नवस बोलले जातात लोकांचे, ते फेडले जातात वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टींमुळे उशीर होतो. इथे बुद्ध विहार पण आहे जानवलीचा, आणि हा रिगल कॉलेज आतमध्ये. ओके, सो आता हे डोक्यात आलंय त्यामुळे मी ही सिरीज कंटिन्यू करतो मित्रांनो. तुम्हाला मी कणकवली दाखवलं रस्त्याच्या खाली जाऊन, म्हणजे फ्लायओव्हरच्या खाली जाऊन. बऱ्याच वर्षांनी मी ते शूटिंग केलं, पावसाचा ब्लॉग होता म्हणायला हरकत नाही, कारण त्यावेळी पाऊस होता. आत्ता गेलाय, अर्थात वाजलेत 4:30 फक्त, पण गेल्या कित्येक ब्लॉग मध्ये मला ऊन मिळत नाहीये, माझं दुर्दैव आहे ते. आणि काही लोकांना असा पण समोरचा जो सीन आहे तो आवडतो, काही लोकांना नाही आवडत. ते काही लोक कमेंट करतात, काय काळोखातले व्लॉग करता तुम्ही. ते काळोखातले व्लॉग नाही आहेत मित्रांनो, किंवा जे कोणी
काका मामा वगैरे ही लोक बघत असतील, वयाने जास्ती असतील अशी लोक, पण त्यांच्यासाठी मी एवढंच सांगेन की काळोखातले ब्लॉग नसतात, तर काळोख आहे समोर. आणि आपल्या कोकणात असा बऱ्याचदा काळोख दिसतो, कारण काय ढग असतात वर. इथून रत्नागिरी 119. त्यामुळे हे पावणेर हॉटेल आय विल रेकमेंड टू यू. इथे उजव्या हाताला पावणेर हॉटेल आहे. उजव्या डाव्याचा माझा कधी कधी संभ्रम होतो, पण उजव्या हाताला बरोबर. आणि इथे डाव्या हाताला हे इथे कोकणरत्न हॉटेल पण होतं मागे. फार पूर्वी ज्यावेळी ऑटो गॅस खूप प्रचलित होता ना, त्यावेळी इथे खाली ऑटो गॅस मिळायचा. पण आता ते एजिसचा वगैरे आता तेवढंसं नाही आहे प्रचलित, सो ते नाही मिळत आता. ओके, सो मी ही सिरीज कंटिन्यू करेन मित्रांनो. पुढे मेजर कुठला आहे, कासारडे वगैरे भाग, तर मी तिथे पण पुन्हा एकदा ब्रिजच्या म्हणजे उड्डाणपुलाच्या खाली जाऊन ब्लॉग रेकॉर्ड करेन. आणि हा ब्लॉग झाल्यावर, हा ब्लॉग पब्लिश झाल्यावर त्यानंतर तोही ब्लॉग मी पब्लिश करेन. ओके, सो ब्लॉगचं मिनिंग असतं व्हिडिओ लॉग. ओके, सो बऱ्याचदा काही लोकांचं असं कमेंट पण येते किंवा मेसेज येतो की तुम्ही चुकून ब्लॉग म्हणताय वगैरे, तर ते ब्लॉग नाही म्हणत आहे मी, व्लॉग म्हणतोय. आणि काही लोक व्लॉग म्हणतात, पण ब्लॉग व्लॉग हे दोन्ही शब्द वापरले जातात आणि त्याचा अर्थ असा होतो की व्हिडिओ लॉग. एक प्रकारचा लॉग असतो, जसं वेबसाईटमध्ये आमच्या लॉग असतात, कोणी काय केलं, कोण येऊन गेलं, कुठली वेबसाईट बघितली, कुठलं पेज बघितलं, तशा प्रकारचा हा एक प्रकारचा लॉगच आहे, तो मेंटेन करतोय आपण व्हिडिओ लॉग. पुढे भविष्यामध्ये जर हे टिकलं, कुठेतरी राहिलं, तर ते मलाही बघता येईल आठवण म्हणून आणि माझ्या नंतरच्या पिढीलाही बघता येईल. त्यामुळे ह्या व्लॉगला पण खूप इम्पॉर्टन्स आहे. ओके, सो इथेच मी माझा हा व्लॉग संपवतो. हा व्लॉग कसा वाटला मला सांगायला विसरू नका. 2 लाल परी येत आहेत, तेवढा जाऊ दे, पास होऊ दे, मग आपण व्लॉग थांबूया. आणि हा पुढे काळोख व्हायच्या आत हे बघा, ही एक लाल परी देवरुख सावंतवाडी, आणि ही एक लाल परी बोरिवली काय कुडाळ किंवा काहीतरी होती. सो काळोख व्हायच्या आत कासारडे येणार आहे, 100% जवळ आहे आता. सो तिथून मी खाली घेऊन गाडी तुम्हाला तळेरे वगैरे दाखवेन. आता काय परिस्थिती आहे खाली. बरीच वर्ष मी तिकडे गेलो नाहीये, कणकवलीत गेलेलो पण त्या साईडला नाही गेलो. जो 2-3 वर्ष मी सलग वरूनच जातोय, फ्लायओव्हर वरून. खाली जायचा तेवढा विषय होत नाही. तर आज दाखवेन तुम्हाला. अर्थात उशीर झालाय आणि पाऊसही भरलाय, त्यामुळे थोडासा काळोख वाटतोय, बट स्टील बघूया. तिथे कदाचित पाऊस पण भेटेल आपल्याला, कारण पुढे पाऊस दिसतोय. चला, हे ठेवतो मी. व्लॉग बंद करतो. सारखा म्हणतोय व्लॉग बंद करतोय, पण अजून एक गोष्ट आली आहे, त्यामुळे आता पुन्हा मला राहत नाहीये. ते म्हणजे सावडाव गाव आलंय आणि इथे हा धबधबा आहे आतमध्ये, तुम्हाला माहिती असेल, कोकणातला प्रसिद्ध धबधबा. हा इथून आतमध्ये डाव्या हाताला, आता बरोबर बोललोय मी. ओके, सो डाव्या हाताला हा सावडाव धबधबा, तो रस्ता गेला आणि सावडाव गाव. आणि इथे मी हा जो व्लॉग आहे तो थांबवतोय. धन्यवाद मित्रांनो. आणि जर व्लॉग आवडला असेल तर शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला आवडला असेल व्लॉग तर नक्की शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.